टर्म एक मार्काला पण विचारते तुम्हाला. डिफाइन द टर्म अँग्युलर मोमेंटम. इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल एल. अँग्युलर मोमेंटम आणि त्याचा फॉर्म्युला. गिव्ह इट्स असाइन डायमेन्शन असं पण विचारते एक मार्कासाठी. त्यानंतर स्टेट अँड प्रूव्ह द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सिद्ध करा काय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. बघा अँग्युलर मोमेंटम इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल एल. Angular momentum of a body is defined as it is the product गुणाकार है. It is the product of its moment of inertia. कशा कशाचा आहे moment of inertia and angular velocity. Product L is equal to moment of inertia is I and angular velocity is omega. म्हणजे L is equal to formula काय I omega. Its SI unit is kilogram meter square per second. CGS unit is gram centimeter square per second. Dimension is m1 n raised to 2 t raised to minus 1. Now state and prove the law of conservation of angular momentum. सिद्ध करा काय. If no external torque acting on the body, then angular momentum of body remains constant. जर बॉडीवरती कुठल्या प्रकारचं एक्सटर्नल बाहेरून टॉर्क अप्लाय जर नसेल तर त्या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम हे कॉन्स्टंट असतं, स्थिर असतं. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह टॉर्क ऍक्टिंग ऑन द बॉडी इज गिवन बाय फॉर्म्युला टाउ इज इक्वल टू I अल्फा. नेम्ड एज इक्वेशन नंबर 1 वेयर I is called as moment of inertia of the body, alpha is called as angular velocity acceleration of the body. आणि अल्फाचा फॉर्म्युला आहे काय d ओमेगा अपॉन dt. त्यालाच काय म्हणतात रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी. आता हीच किंमत याच्यामध्ये यूज केली. काय मिळालं टाउ इज इक्वल टू I इनटू d ओमेगा अपॉन dt. आता डेरिव्हेटिव्ह बाय घेतला d बाय dt. ब्रॅकेट मध्ये काय करायचं आहे I इनटू ओमेगा म्हणजे टाउ इज इक्वल टू d बाय dt I ओमेगा. इक्वेशन नंबर 2 मिळेल. If no external torque याचा अर्थ टाउ ची किंमत किती असते 0. टाउ ची किंमत 0 टाका. इथे आलं 0. d by dt I ओमेगा इज इक्वल टू 0. आता हे इकडे घेतलं तर 0 च मिळतं म्हणजे I ओमेगा इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 3. 0 म्हणजेच काय constant. I ओमेगा इज इक्वल टू constant and thus angular momentum remains constant. कधी if no external torque acting on the body. आणि त्याची उदाहरण आपल्याला सांगता येतील काय काय. समजा एक माणूस रोटेटिंग टर्न टेबल वरती उभा आहे आणि तो रोटेटिंग टेबल सतत फिरत आहे. त्यांनी जर त्याचे हँड जे आहेत बाजूला केले तर तो टर्न टेबल काय होतो स्लो डाऊन होतो. तसंच दुसरं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल बॅली डान्सर. जे डान्सर असतात त्यामध्ये ऍक्शन मध्ये जर ती असेल तिने जर हात फोल्ड केले हाताची गडी घातली फोल्ड केले तर तिची मोशन काय होते वाढते. आणि तिने जर हात बाजूला केले तर तिची मोशनची गती काय व्हायला लागते स्लो डाऊन व्हायला लागते किंवा कमी व्हायला लागते. हे त्याची 2 एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल.